मी हाडके सर. आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून टी परीक्षेची जी काही उत्तरसूची आहे ती नेमकी केव्हा येईल ते आपण 2024च्या परीक्षेच्या तुलनेचा विचार करून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. जर पाहिलं तर तुम्ही तुमचा स्कोअर चेक केलेला आहे मित्रांनो. जी काय तुमची कार्बन कॉपी असेल त्यावरून तुम्ही तुमचा स्कोअर काढलेला निश्चितपणाने असल्यास तर काही क्लासवाल्यांनी किंवा तुम्ही स्वतः प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तर काढून तुम्ही तुमचा स्कोअर काढलेला असेल. बऱ्याच जणांचा 82+ स्कोअर आलेला आहे. त्यांचं टार्गेट होतं की मला 82+ मार्क पाडायच्यात. काहींनी 90+ मार्क मिळवलेले आहेत. त्यांचं टार्गेट होतं आपण 90+. आणि मित्रांनो काहींनी 100+ मार्क मिळवलेले आहेत. बरेच असे विद्यार्थी आहेत त्याचे 100+ स्कोअर आलेला आहे. ठीक आहे, बरोबर आहे. परंतु हा स्कोअर आहे तो तुमचा संभाव्य स्कोअर आहे असं म्हणू शकतो. कारण तुम्ही तुमच्या कार्बन कॉपीवरून, ही कार्बन कॉपी आहे तुमची कार्बन उत्तरपत्रिका, त्याच्यावरून तुम्ही तो काढलेला आहे. खरा स्कोअर तुमचा हा जो काय तो आपली जी काय महापरीक्षा जी आहे टी परीक्षा जिथे फॉर्म भरला आहे त्याची MSc ही जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्याच्यावरती जी काय आहे तुमची ती उत्तरसूची येणार आहे. मग ती अंतरिम उत्तरसूची असेल तुमची पहिली येणारी आणि दुसरी असेल ती अंतिम उत्तरसूची असेल. परंतु ह्या दोन उत्तरसूचींच्या मध्येही काही ऑब्जेक्शन घ्यायला असे जो काही कालावधी आहे तोही आहे. तर ह्या सर्वांची आपण माहिती घेणार आहे विथ प्रूफ मित्रांनो. जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला 2024ची जी काय परीक्षा दिली टी परीक्षा त्या संदर्भात जे काय परिपत्रक आली होती कधी लागली होती जी काय पहिली उत्तरसूची किंवा अंतिम उत्तरसूची तर ते आपण प्रूफनी पाहणार आहे. तर हे पहा तुम्ही महाराष्ट्र परीक्षा परिषद ही जी काय आपली परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे त्याच्यावरती टी विभागात गेला तुम्ही किंवा तुम्ही जो काय फॉर्म भरलेला आहे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथे तुम्हाला तुमच्या जे काय लॉग इन आहे त्या लॉग इनमध्येही तुम्हाला तुमचा निकाल भेटणार आहे अंतिम जी काय ऑफिशियल वेबसाईट आहे. परंतु त्या अगोदर आपण 2024ची जी काय टी परीक्षा झाली होती 2024च्या टीच्या परीक्षेचा आधार घेऊन आपण आपले 2025चा जी काही टी परीक्षा झाली तर ह्या दोघींचा आपण येथे थोडंसं आपण ॲनालिसिस करून टी परीक्षेची जी काय अंतरिम उत्तरसूची कधी येणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे विथ प्रूफ मित्रांनो, विथ प्रूफ. तर सर्वांनी आपल्या या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. जर मित्रांनो आपण पाहिलं तर टी एक्झामची जी काय आन्सर की आहे तर ती कधी येईल सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळेजण वेबसाईट चेक करत आहेत, सोशल मीडियावर पण सर्वजण टाकत आहेत कधी. परंतु हा व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला समजून जाईल की नक्की कधी येईल. 2024चं जर पाहिलं आपण तर ही 2024ची टी परीक्षा मित्रांनो 2024ची 25ची नाही. त्यामुळं हे जे परिपत्रक आलं होतं ही परीक्षा केव्हा झाली होती तेही पाहणार आपण. अंतरिम उत्तरसूची कधी आली ते पाहणार. जे काय ऑब्जेक्शन काही प्रश्नांवर घेतलं होतं ते पाहणार आणि अंतिम उत्तरसूची कधी लागली त्याच्या आधारावर आपण 2025ची उत्तरसूची कधी येणार ते पाहणार. अशा पद्धतीने प्रसिद्धीपत्रक येतं मित्रांनो. तसं आता 2025चं जे काय आहे ते महाराष्ट्र शिक्षक पात्रतेचं प्रसिद्धीपत्रक येईल की जी अंतरिम उत्तरसूची केव्हा येईल म्हणून. तर अशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर ते पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024ची ही अंतरिम उत्तरसूची आली होती. म्हणजे पेपर झाला होता 10 नोव्हेंबर आणि उत्तरसूची कधी आली होती 11 डिसेंबरला. म्हणजे 10 नोव्हेंबर 2024ला परीक्षा झाली 2024ची आणि 11 डिसेंबरला अंतरिम उत्तरसूची आली म्हणजे पहिली. म्हणजेच 30 ते 32 दिवस मित्रांनो. किती दिवस? 30 ते 32 दिवस. ऍक्च्युली 32 दिवस नंतर ती अंतरिम उत्तरसूची आली परीक्षा झाल्यानंतर. त्यानंतर जर आता आपण थोडंसं ॲनालिसिस केलं तर ही परीक्षा आहे आपली 2025ची टी परीक्षा. आता ही परीक्षा कधी झाली तर इथे दिलेली त्यांनी परीक्षा ही रविवारी 23 नोव्हेंबर 2025ला झाली. म्हणजे 23 नोव्हेंबरला आपली 2025ची परीक्षा झाली. आता आपण त्याच्या आधारावरती आपण अंतरिम उत्तरसूची दिनांक काढतोय. अशा पद्धतीने पण वेळापत्रक आलं होतं की बाबा 23ला पहिल्या सकाळी पेपर नंतर दुसरा म्हणजे 23 नोव्हेंबर. आता आपण 30 ते 32 दिवस धरू अंदाजे 30 ते 32 दिवस म्हणजे 23 नोव्हेंबर नंतर आपण 30 ते 32 दिवस धरलं तर किती दिवस होत आहेत तर त्याच्या पुढे आपण काढलं तर 22 ते 26 म्हणजे ऍक्च्युली 24 डिसेंबर 2025 म्हणजे आपण 2 दिवस अलीकडे पलीकडे दिवस देऊ. 22 ते 26 डिसेंबरला ही अंतरिम उत्तरसूची येणार. त्यानंतर आक्षेप नोंदवणे. आता आक्षेप नोंदवणे म्हणजे काय मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल. काही प्रश्न असतील की त्याची उत्तर तुम्हाला थोडेसे कन्फ्यूज वाटत असतील तर तुम्ही त्याच्यावरती पण आक्षेप नोंदवू शकता. आपण 2024च्या बाबतीत पाहू तर अशा पद्धतीने जी काय आहे ती 11 डिसेंबरला
जे काय होतं ते आली होती अंतरिम उत्तरसूची. त्यानंतर 11 डिसेंबर ते 16/12/2024 म्हणजे 11 डिसेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत एकूण 6 दिवस तुम्हाला आक्षेप नोंदवायचे आणि ते सांगितलेले आहेत कशी, तर लॉग इन मधनं तुमच्या निवडायच्या. हे आक्षेप लॉग इन मधून लॉग इन करायचं तुमचं अकाउंट. त्यानंतर काही प्रश्न असतील तर त्याचा संदर्भ वगैरे प्रश्न क्रमांक टाकायचा आणि तुम्ही ते नोंदवायचं. अशा पद्धतीने तुम्हाला 6 दिवस नोंदवण्यासाठी आहेत. आता 2025चं पण आपण येथे थोडं ॲनालिसिस करू. पहा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही व्हिडिओ आहे तो 2024च्या जी काही टी परीक्षा आहे त्याच्या संदर्भात आपण 2025चा थोडंसं इथे हे करत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी काही अंतरिम उत्तरसूची येईल त्यानंतर तुम्हाला हे करायचं. आता आपण अंतरिम उत्तरसूची कधी आली होती आपण थोडक्यात मागे पाहिलं आपण, तर एक 24 डिसेंबरपर्यंत येईल. 24 डिसेंबरपर्यंत आल्यानंतर आक्षेप नोंदवायचे. त्यानंतर आता अंतिम उत्तरसूची येणार. तर पहा ही 2024ची मित्रांनो, इथे पहा 2024 11/12/2024ला जी काही अंतिम उत्तरसूची कधी आली 2024ची 11 डिसेंबर 2024ला आली. म्हणजेच किती दिवसानंतर आली तर तुम्ही त्याचं ॲनालिसिस करा. आता अशाच पद्धतीने 2025ची जी काही अंतिम उत्तरसूची आहे ती पण पाहू. पहा 2024च्या संदर्भात घेतला तर अंतरिम उत्तरसूची किती दिवसांनी आली मित्रांनो, तर 22 दिवसांनी आली. म्हणजेच अंतरिम उत्तरसूची लागल्यानंतर अंतिम उत्तरसूची ही 22 दिवसांनी आली. 22 दिवस. मग त्याच दृष्टीने आपण जर पाहिलं आता एक थोडंसं 2025ची जर 24 डिसेंबर आपण म्हणजे 22 ते 26 डिसेंबर, तर 24 डिसेंबर म्हणलं आपण 24 डिसेंबर, तर 24 डिसेंबर नंतर 22 ते 24 दिवस धरू आपण. मग 24 डिसेंबर नंतर म्हणजे 24 डिसेंबर 2025 त्यानंतर 22 दिवस धरले आपण. तर आता जी काही अंतिम उत्तरसूची आपली, मग अंतिम उत्तरसूची पाहिजे आपल्याला, तर 24 डिसेंबर नंतर 22 दिवस तुम्ही काउंट करा पुढे. डिसेंबर नंतर जानेवारी येते मित्रांनो. म्हणजेच जर पाहिलं तुम्ही तर एक जानेवारीच्या 2026 मध्ये म्हणजेच अंतरिम उत्तरसूची ही किती 20 ते 24 दिवस 20 ते 24 दिवसानंतर आली. आता आपल्याला 2025ची कधी ही परीक्षा झाली, मग 2025ची अंतिम उत्तरसूची मित्रांनो ही 23 नोव्हेंबरला परीक्षा झाली. त्यानंतर आता येथे 12 ते 14 जानेवारीपर्यंत म्हणजे 12 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत मित्रांनो. किती 26 लक्षात, 2025 नाही 26 लक्षात ठेवा. म्हणजेच 12 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत आपली टीईटी 2025 की जी 23 नोव्हेंबरला झाली होती त्याची अंतिम उत्तरसूची येणार. आता अंतिम उत्तरसूची आली की त्यानंतर तुम्ही चेक करता त्याच दिवशी तुमचं किंवा त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं लॉग इन करायचं. जे फॉर्म भरला होता ते लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमचं तिथे तुमचा ऑफिशियल जी काय आहे तुमचा निकाल ऑफिशियल तो तेथे डिस्प्ले जाईल म्हणजे होईल तुमचा. अशा पद्धतीने जी काय टीईटी परीक्षा 2025 साली तुम्ही दिलेली आहे 23 नोव्हेंबर 2025 साली दिलेल्या टीईटी परीक्षेचा जी काय अंतरिम उत्तरसूची आहे ती तुम्ही पाहिली असेल. अंतरिम उत्तरसूची त्यानंतर जे काही आक्षेप नोंदवणे आहेत ते पाहिलं तुम्ही आणि त्यानंतर अंतिम उत्तरसूची म्हणजे निकाल हा 12 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत हा येणे अपेक्षित आहे. मित्रांनो सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.